गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण या अमायनो ॲसिडच्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला अमायनो ॲसिडबद्दल इंट्रोडक्शन पार्ट बघितला. अमायनो ॲसिडचा इंट्रोडक्शन पार्ट झाल्यानंतर आपण अमायनो ॲसिडच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितल्या. त्यामध्ये पहिली मेथड होती स्टेकर सिंथेसिस आणि सेकंड वन होती गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्वीटर आयनबद्दल माहिती पाहिली. तसंच आयसोइलेक्ट्रिक पॉईंट काय असतो हे आपण डिस्कस केलं. तसंच अमायनो ॲसिडचं नेचर ॲसिडिक सोल्युशनमध्ये व बेसिक सोल्युशनमध्ये कशा पद्धतीनं अमायनो ॲसिड बिहेव करतं याबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर अमायनो ॲसिडची सेपरेशनची मेथड इलेक्ट्रोफोरेसिस ही मेथड आपण बघितली आणि त्या मेथडमध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सबद्दल माहिती घेतली. त्यानंतरचा पोर्शन आहे रिॲक्शन्स ऑफ अमायनो ॲसिड. तर यामध्ये पहिली रिॲक्शन आपण घेणार आहोत एस्टरिफिकेशन रिॲक्शन. आता नेमकं एस्टरिफिकेशन म्हणजे काय होतं? जर ॲसिड जेव्हा अल्कोहोलबरोबर रिॲक्ट होतो, जेव्हा ॲसिड अल्कोहोलबरोबर रिॲक्ट होतं तेव्हा आपल्याला एस्टर मिळतं. व्हेन द ॲसिड रिॲक्ट विथ अल्कोहोल देन द एस्टर इज फॉर्म्ड विथ द एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हे आपण 11व्या वर्गात 12व्या वर्गात शिकलो. आणि एस्टर तयार करण्याच्याच क्रियेला एस्टरिफिकेशन असं म्हणतात, असं आपण बघितलं होतं. तर आपण आता या चॅप्टरमध्ये अमायनो ॲसिडच्या कन्सेप्टमध्ये आपण अमायनो ॲसिडचं एस्टरिफिकेशन कसं केलं जाते याबद्दल माहिती बघणार आहोत. तर बघा, व्हेन द अल्फा अमायनो ॲसिड लाईक ग्लिसाईन when the alpha amino acid like glycine react with alcohol in presence of HCl. When the alpha amino acid react with alcohol in presence of HCl, the HCl not only act as a catalyst but also react with amino group. This HCl hydrochloric acid not only act as a catalyst but also it react with amino group. The free ester can be obtained by the treatment of hydrochloride with moist Ag2O. त्यानंतर आपण नेमकी रिॲक्शन काय होते हे बघणार आहोत. तर प्रथमतः इथे घेतलेला आहे अमायनो ॲसिड घेतलेला आहे. त्या अमायनो ॲसिडचं नाव आहे ग्लिसाईन NH2CH2COOH. हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणता येईल. व्हेन द ग्लिसाईन रिॲक्ट विथ इथिल अल्कोहोल दॅट इज इथेनॉल C2H5OH in presence of HCl. This HCl act as a catalyst as well as it react with an H2 group of glycine. That means in that reaction what happened, when the glycine react with ethanol in presence of HCl, then it gives the intermediate product. How this intermediate product is formed? Here the hydrogen atom of this carboxylic group is replaced by ethyl group. The hydrogen atom of carboxylic group is replaced by ethyl group, and this NH2 group is combined with HCl and form NH3Cl. That means this intermediate is formed with the elimination of water molecule. Now this reaction intermediate again react with a moist Ag2O. Moist means water and Ag2O silver oxide. When the water react with a silver oxide, then it gives the product like AgOH. This AgOH again react with the reaction intermediate, then it gives the product like ethyl alpha amino acetate with the elimination of water and AgCl. तर या रिॲक्शनमध्ये बघा, ग्लिसाईनची इथिल अल्कोहोलबरोबर रिॲक्शन झाली असता हायड्रोजन ॲटम हा कार्बॉक्झिलिकमधला हायड्रोजन ॲटम निघून त्याऐवजी इथिल ग्रुप लागला आणि जे HCl आपण कॅटलिस्ट म्हणून घेतलेलं होतं ते HCl कुठे रिॲक्ट झालं? ते NH2वर, आणि NH2वर रिॲक्ट होऊन NH3Cl तिथे बनलेला आहे. आणि जो मिळालेला रिॲक्शन इंटरमिजिएट आहे तो रिॲक्शन इंटरमिजिएट आपण मॉइस्ट Ag2O बरोबर रिॲक्ट केला. मॉइस्ट Ag2O म्हणजेच AgOH बरोबर रिॲक्ट केलं असता
आपल्याला इथिल अल्फा अमायनो ॲसिटेट हा प्रॉडक्ट मिळाला. त्यानंतर दुसरी रिॲक्शन आपण बघणार आहोत, ॲसिटिलेशन रिॲक्शन. ॲक्च्युली ॲसिटिलेशन म्हणजे नेमकं काय, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून त्या ठिकाणी ॲसिटिल ग्रुप लावणे. आता ॲसिटिल ग्रुप म्हणजे नेमका कोणता, CH3CO ग्रुप. द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम by the acetyl group is known as acetylation, and acetylation takes place in presence of acetyl chloride as well as acetic anhydride. acetyl chloride किंवा acetic anhydrideचा वापर करून आपण कोणत्याही कंपाऊंडचं ॲसिटिलेशन करू शकतो. तर फक्त त्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन ॲटम म्हणजेच रिप्लेस होणारे हायड्रोजन ॲटम अवेलेबल असायला हवेत. मग आपण इथे घेतला आहे ग्लिसाईन. व्हेन द ग्लिसाईन रिॲक्ट विथ acetyl chloride, when the glycine react with acetyl chloride, then one of the hydrogen atom of amino group is replaced by acetyl group. One of the hydrogen atom of amino group is replaced by acetyl group, and it gives the product like N-acetyl glycine. म्हणजे इथे ग्लिसाईनमध्ये असणाऱ्या NH2 ग्रुपचा एक हायड्रोजन रिप्लेस होऊन त्याऐवजी एक ॲसिटिल ग्रुप लागला, म्हणून इथे प्रॉडक्ट तयार झाला N-acetyl ग्लिसाईन. जर हीच रिॲक्शन आपण ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर केली तर तिथे सुद्धा एक हायड्रोजन अमायनो ॲसिडचा रिप्लेस होऊन त्या ठिकाणी ॲसिटिल ग्रुप लागेल. फक्त इथे या दोनही रिॲक्शनमध्ये फरक एवढाच राहील की ॲसिटिलेशन by when we react glycine with acetyl chloride, then it gives the N-acetyl glycine with the elimination of a simple molecule like HCl. म्हणजे इथे जो बाय प्रॉडक्ट मिळेल तो HCl मिळेल. आणि सेकंड रिॲक्शनमध्ये ॲसिटिक अनहायड्राईड जर आपण ॲसिटिलेशनसाठी वापरलं तर इथे मिळणारा जो बाय प्रॉडक्ट राहील तो ॲसिटिक ॲसिड राहील. पहिल्या रिॲक्शनमध्ये जो बाय प्रॉडक्ट मिळेल तो HCl मिळेल, आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये जो बाय प्रॉडक्ट मिळेल तो ॲसिटिक ॲसिड मिळेल. नाव द थर्ड रिॲक्शन इज दॅट when the amino acid react with Cu dipositive ion, that means Cu dipositive ion, मेटल आयन, हेवी मेटल आयन बरोबर अमायनो ॲसिडची काय रिॲक्शन होते ते आपण बघणार आहोत. तर अमायनो ॲसिड लाईक ग्लिसाईन रिॲक्ट विथ हेवी मेटल लाईक Cu dipositive ion. अमायनो ॲसिड लाईक ग्लिसाईन म्हणजे इथे एक सिंपल अमायनो ॲसिड घेतलेला आहे ग्लिसाईन, त्याची रिॲक्शन केली आपण हेवी मेटल लाईक Cu dipositive ion इन aqueous सोल्युशन टू फॉर्म अ डीप ब्ल्यू कलर्ड कॉम्प्लेक्स. तर आपल्याला डीप ब्ल्यू कलर्ड कॉम्प्लेक्स इथे मिळतो आहे. तर हे ग्लिसाईन घेतलं. व्हेन द ग्लिसाईन रिॲक्ट विथ Cu dipositive ion, then it gives the complex like this. This complex is a deep blue colored complex. Here the Cu copper atom is coordinated or linked by 4 atoms, that is the 2 oxygen atoms and 2 nitrogen atoms. There are 4 atoms are linked to the oxygen atom, 2 nitrogen atom and 2 oxygen atom. The complex deep blue colored complex is formed in that reaction. Now the next one reaction is that ninhydrine test. Ninhydrine, what is the structure of ninhydrine as well as the formula, the name of ninhydrine? 2,2-dihydroxyindane, 2,2-dihydroxyindane 1,3-dione. 2,2-dihydroxyindane 1,3-dione is a chemical used to detect ammonia or primary and secondary amines. This ninhydrine compound is used to detect ammonia, primary as well as secondary amine. Now the next one step is that how the ninhydrine react with, that means which type of reaction is takes place here. When the amino acids are boiled with dilute aqueous solution of ninhydrine,
अ व्हायोलेट कलर is obtained. The taste is given by alpha amino acid, proteins and dipeptide. म्हणजेच ही जी रिॲक्शन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे तीनही कंपाऊंड म्हणजेच अल्फा अमायनो ॲसिड, प्रोटीन आणि डायपेप्टाइड हे तीनही कंपाऊंड ही रिॲक्शन शो करतात. तर यामध्ये अमायनो ॲसिड शो करते, प्रोटीन्स जे की अमायनो ॲसिडपासूनच बनलेलं आहे, तसंच डायपेप्टाइडसुद्धा 2 किंवा त्यापेक्षा अधिक अमायनो ॲसिडपासूनच बनलेलं असते. तर या तीनही कंपाऊंड नीन हायड्रीनची टेस्ट दाखवतात. तर नीन हायड्रीनचं जे स्ट्रक्चर आहे ते इथे दिलेलं आहे की नीन हायड्रीन कशा पद्धतीने ते स्ट्रक्चर आहे इथे शो केलेलं आहे. तर इथे बेंझिन रिंग आहे, 2 कीटोनिक ग्रुप, एक बेंझिन रिंग, त्याला अटॅच असलेली 5 मेंबर रिंग आहे. त्या 5 मेंबर रिंगमध्ये 2 कीटोनिक ग्रुप आणि 2 हायड्रॉक्झिलिक ग्रुप एका कार्बनला अटॅच आहेत. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरचं आपण तस थोड्या वेळा अगोदर पूर्ण नाव बघितलं. 2,2 डायहायड्रॉक्झी 2,2 डायहायड्रॉक्झी 1,3 डायोनो 2,2 डायहायड्रॉक्झी 1,3 डायोनो. तर नीन हायड्रीन, व्हेन दिस नीन हायड्रीन react with alpha amino acid like glycine, then what happen, then it gives the complex, then it gives the such type of complex benzene ring, C double bond O, C double bond O, C double bond N, single bond C double bond O. म्हणजेच इथे दोन नीन हायड्रीन मॉलिक्यूल CN-C बॉन्डने एकमेकाशी लिंक आहेत आणि यामध्ये कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आणि दुसरीकडे कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड. म्हणजे इथे कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड आणि कार्बन नायट्रोजन सिंगल बॉन्ड आणि इथे लागलेले जे दोनही OH ग्रुप आहे ते एलिमिनेट झालेले आहे आणि अशा पद्धतीने व्हायोलेट कलर कॉम्प्लेक्स आपल्याला या नीन हायड्रीन रिॲक्शनमध्ये मिळालेला आहे. तर आतापर्यंतच्या या चारही रिॲक्शनमध्ये बघा, पहिल्या आपण पुन्हा एकदा रिवाईज करू. पहिली रिॲक्शन होती कोणती, एस्टरिफिकेशन रिॲक्शन. तिथे अल्फा अमायनो ॲसिड आपण कशाबरोबर रिॲक्ट केला, इथेनॉल बरोबर किंवा इथिल अल्कोहोल बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ HCl अँड मॉइस्ट Ag2O. व्हेन द अल्फा अमायनो ॲसिड react with ethanol in presence of HCl and after this the reaction intermediate again react with moist Ag2O, then it gives the preparation of ester. Now second one reaction is the acetylation reaction. तर आपण ती acetylation reaction acetyl chloride आणि acetic anhydride बरोबर अल्फा अमायनो ॲसिडची केलेली आहे आणि आपल्याला N-acetyl glycine हा प्रॉडक्ट मिळतो. परंतु ॲसिटिल क्लोराईड बरोबर रिॲक्शन केली असता मिळणारा बाय प्रॉडक्ट हा HCl होता आणि ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर रिॲक्शन केली असता मिळणारा बाय प्रॉडक्ट हा ॲसिटिक ॲसिड होता. तिसरी रिॲक्शन आपण Cu डायपॉझिटिव्ह आयन म्हणजेच हेवी मेटल आयन बरोबर रिॲक्शन केली. तर हेवी मेटल आयन बरोबर रिॲक्शन केली असता मिळणारं जे प्रॉडक्ट होतं ते मिळणारा प्रॉडक्ट डीप ब्ल्यू कलर्ड कॉम्प्लेक्स असं आपल्याला मिळालं. यामध्ये Cu हेवी मेटल ॲटम इज बॉन्डेड टू नायट्रोजन ॲटम ॲज वेल ॲज टू ऑक्सिजन ॲटम. देअरफॉर इट इज अ डीप ब्ल्यू कलर्ड कॉम्प्लेक्स. आफ्टर दॅट फोर्थ वन रिॲक्शन, तर इथे नीन हायड्रीन रिॲक्शन किंवा नीन हायड्रीन टेस्ट म्हणून आपण म्हटलेलं आहे. तर इथे नीन हायड्रीन या कंपाऊंडचं केमिकल नाव जे होतं ते 2,2 डायहायड्रॉक्झी 2,2 डायहायड्रॉक्झी इंडेन 1,3 डायोन 2,2 डायहायड्रॉक्झी इंडेन 1,3 डायोन असं या कंपाऊंडचं नाव होतं. त्याची रिॲक्शन जेव्हा आपण ग्लिसाईन बरोबर केली असता इथे सुद्धा आपल्याला व्हायोलेट कलरचं कॉम्प्लेक्स मिळालं. या व्हायोलेट कलरच्या कॉम्प्लेक्समध्ये नीन हायड्रीन जे मॉलिक्यूल आहे त्यांचं दोन म्हणजे नीन हायड्रीन जे मॉलिक्यूल आहे ते दोन नीन हायड्रीन मॉलिक्यूल एकमेकांना C डबल बॉन्ड N C या बॉन्डने लिंक झालेले आहे आणि त्या कंपाऊंड्सचं
जो कलर आहे तो व्हायोलेट कलरचा कॉम्प्लेक्स आपल्याला मिळतो आहे. ही जी नील हायड्रीन टेस्ट आहे ही अल्फा अमायनो ॲसिड, प्रोटीन्स तसे डायपेप्टाइड हे तीनही सबस्टन्सेस शो करतात. का बरं शो करत असेल त्यामागे रिझन प्रत्येक प्रोटीन्स असो किंवा पेप्टाइड असो त्यामध्ये अमायनो ॲसिड प्रेझेंट असतात. दॅट मीन्स दिस टेस्ट इज यूज टू फाइंड आउट द प्रेझेन्स ऑफ अमोनिया, प्रायमरी अमाइन ॲज वेल ॲज सेकंडरी अमाइन. तर अशा पद्धतीने या अमायनो ॲसिडच्या एकूण आपण 4 रिॲक्शन बघितलेले आहे. आता त्यानंतरचं जो काही तुमच्या सिलेबसमध्ये आलेला पोर्शन असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत तुम्ही या रिॲक्शनचा खूप चांगल्या रीतीनं अभ्यास करावा अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. थँक्यू.